नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत फ्लावर मटारची भाजी। टिफिनसाठी परफेक्ट अशी भाजी आज आपण बनवणार आहोत। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। फ्लावरची भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो फ्लावर स्वच्छ करून घेतलाय। त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून अर्धा चमचा मीठ घालून घेतले आणि याला आपण 10 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहोत, कारण फ्लावर वरती असणारे जे पेस्टिसाइड्स आहेत किंवा त्याच्यामध्ये काही किडे राहून गेलेले असतील तर ते निघून जातील। फ्लावर आपण स्वच्छ धुवून घेतलाय। त्यानंतर मी अर्धी वाटी मटार टोमॅटो कट करून घेतलेला आहे। 1 चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। त्यानंतर एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालून घ्या। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालून घ्या। त्यानंतर लसूण पेस्ट। आता ही लसूण पेस्ट हलवून छान गुलाबी रंगाची होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। पहा, लसूण पेस्ट आपली परतून झाली। आता टोमॅटो आपण त्याच्यामध्ये घालूयात। हा टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ होण्यासाठी मी भाजीतलं मीठ आधीच घालते। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्या। पहा, आपला टोमॅटो मऊ झालाय। आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट, धनेपूड आणि गरम मसाला घालून घेऊयात। हे सर्व एकत्र करून आपल्याला मिक्स करायचं आहे। याला अर्धा मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये फ्लावर घालून घ्या। त्यानंतर यामध्ये हिरवे मटार घालून घ्या। आता हे छान परतून आपल्याला घ्यायचा आहे। हा जो मसाला आहे तो मसाला पूर्ण फ्लावरला लागला पाहिजे। या प्रकारे एकजीव करून आपल्याला हे मिक्स करायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मॅजिक मसाला घालून घ्या आणि हे व्यवस्थित मिक्स करून अर्धा मिनिटभर परतून घ्या। आता बघा, मॅजिक मसाला आपला मिक्स करून झालाय। आता यानंतर आपल्याला या भाजीवरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। याच्यावरती मी झाकण ठेवले। आता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिट परतायची आहे। पहा, 2-3 मिनिटांनंतर आपल्याला परत एकदा याच्यावरचं झाकण काढून ही भाजी हलवून घ्यायची आहे, जेणेकरून ही भाजी तळाला लागणार नाही किंवा करपणार नाही। आता ही भाजी हलवून आपल्याला परत एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला झाकण ठेवून ही भाजी परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे। पहा, आपली भाजी शिजून तयार आहे। आता याला छान हलवून याच्यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर जी आपण कट करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि ही छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। कोथिंबीर मिक्स करून झाली की तुम्ही गॅस बंद करू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। पहा, तयार आहे आपली फ्लावर मटारची भाजी।